नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा. मित्रमैत्रिणींनो, श्री दत्तगुरूंच्या दिव्य लीलांचा संग्रह म्हणजेच श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाच्या वाचनास, श्रवणास सुरुवात केल्यावर सैरभैर धावणाऱ्या ह्या मनाला दत्तगुरूंच्या ह्या लीलांची ओढ लागते आणि ते हळूहळू गुरुचरणांवर स्थिरावते. आणि एकदा का हे मन स्थिरावले की मग जीवनात सुखी होण्यापासून, प्रगती करण्यापासून आपल्याला कोणीच अडवू शकत नाही. म्हणूनच न चुकता दर सोमवारी व गुरुवारी श्री गुरुचरित्राचे नवीन अध्याय तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनही प्रेस करा आणि ह्या पवित्र ग्रंथाचे व्हिडिओज जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत अवश्य पोहोचवा. सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 5. भगवान श्री दत्तात्रयांची श्रीपाद श्री वल्लभ अवतार कथा. सिद्धयोगी नामधारकास श्री दत्तात्रयांची अवतार कथा सांगू लागले. ते म्हणाले, आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी ईश्वराने ह्या इहलोकामध्ये अनेक अवतार धारण केले. भगवान विष्णूंनी अंबरीशासाठी अवतार घेतले. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध आणि कल्की असे हे श्री विष्णूंचे 10 अवतार आहेत. त्याचप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी सुद्धा अनेक अवतार घेतले. साधू संतांचे रक्षण आणि दुष्ट दुर्जनांचे निर्दोलन ह्याच हेतूने परमेश्वर अनेक रूपांनी अवतार घेतात. द्वापारयुग संपल्यानंतर कलियुग सुरू झाले. जगामध्ये अधर्म आणि अनाचार वाढला. ब्राह्मण आचार विचार भ्रष्ट झाले. भागीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली. त्याचप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपाने अवतार घेतो. कलियुगात पीठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात आपळराज व सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांना पुष्कळ मुले झाली, पण त्यातील 2च जगली. त्यातला एक आंधळा व दुसरा पांगळा होता. आपल्याला कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्याची फार इच्छा होती. एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते. भोजन तयार होते. ब्राह्मण अजून जेवायचे होते. तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात दत्त महाराज तिथे भिक्षा मागायला आले. तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला. दत्ताने त्यावेळी सुमतीला माते जननी असे म्हटले व इष्टकामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले. सुमती म्हणाली, तुम्हीच पुत्र रूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा. तथास्तु असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले, जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या. त्याच्यावर तुमचे सांगणे लादल्यास तो निघून जाईल. नंतर भिक्षुक तिथेच अदृश्य झाला. सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला. ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली. तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला. तो म्हणाला, पतिव्रते, हे तू चांगले केलेस. त्यामुळे माझे पितर तृप्त झाले. पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे. तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले. पुढे कालांतराने सुमतीला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद ठेवले, कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता. पुढे त्या ब्राह्मणाने 7व्या वर्षी त्या मुलाची मुंजे केली. श्रीपाद पुढे वेद पठण शिकला. मीमांसा, तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला. आचार धर्म, व्यवहारिक धर्म, प्रायश्चित्ताचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला. ते ऐकून नगरातील सर्व लोक नवल करीत असत व हा पुढे मोठा कर्तृत्ववान अवतार होईल असे म्हणत. वेदांतातील भाष्यांचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे. श्रीपाद 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याचे आई वडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले. तेव्हा श्रीपाद म्हणाला, तुम्ही माझा विवाह करण्याचा बेत करता, पण मी माझा विचार करून ठेवला आहे. वैराग्य हीच माझी पत्नी, तिच्याशीच विवाह करण्याची माझी इच्छा आहे. ती वैराग्य स्त्री आणली तर मी विवाह करीन. मी तापसी आहे, ब्रह्मचारी आहे. योगश्री वाचून अन्य स्त्रिया मला नकोत. हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असं समजा. माझे नावच श्री वल्लभ आहे. तेव्हा त्रिमूर्ती दत्तांच्या या अवतारात त्यांचे नाव श्रीपाद श्री वल्लभ असे आहे. त्यांचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुःखी अंतकरणाने श्रीपादाला म्हणाली, तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखांचा विसर पडला. तू आम्हाला म्हातारपणी सांभाळशील, आम्हाला दैन्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते. तुझे वडील बंधू एक पांगळा व दुसरा आंधळा आहे.
त्यांचे पोषण आता कोण करील? आमचे रक्षण कोण करील? आईचे बोलणे ऐकून श्रीपादाने त्या दोन्ही भावंडांकडे अमृतमय दृष्टीने पाहिले. तो काय, त्यांचे वैगुण्य नाहीसे झाले. पांगळ्याला पाय व आंधळ्याला दृष्टीप्राप्ती झाली. महात्म्याच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली. तत्क्षणी त्यांना वेद, शास्त्रे, व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले. दोघे जण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत त्याच्या पाया पडले. वंशात अखंड संपत्ती, सुख व विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस बद्रिकाश्रमात गेला व नारायणाची भेट घेऊन त्याने आपले अवतार कार्य निश्चित केले. मित्रमैत्रिणींनो, सिद्धमुनींनी सांगितलेली कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकाने सिद्धमुनींना पुढे काय झाले अशी विचारणा केली. आता यावर सिद्धमुनींनी त्याला काय उत्तर दिले हे आपण पाहणार आहोत पुढील 6व्या अध्यायात, म्हणजेच येणाऱ्या सोमवारी. श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादातील या 5व्या अध्यायाच्या श्रवणाने, पठणाने शारीरिक व्यंगे नष्ट होतात आणि ज्ञानप्राप्ती होते. या अध्यायाच्या श्रवणाने आपणावरही गुरुकृपा होऊन आपली सर्व मनोरथे पूर्ण व्हावीत ही गुरुचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त.